उजनीचं प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी विधानसभेत केली। उजनी धरणातील पाण्यात कुरकुंभसह विविध MIDC तसंच पुणे पिंपरी चिंचवड शहरातील दूषित पाणी मिसळतं। उजनीचं पाणी कमालीचं दूषित झालं आहे। या पाण्यामुळे जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण वाढले आहेत। राज्य सरकारनं उजनीचं प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी रात्री विधानसभेत केली। मुंबई इथं सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी उजनीच्या वाढत्या प्रदूषणाकडे राज्य सरकारचं लक्ष वेधलं। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की काही तज्ज्ञांच्या मते पुण्यातील कुरकुंभ MIDC पिंपरी चिंचवड तसंच पुणे शहरातून दूषित पाणी उजनीत मिसळतं। हा प्रकार गेल्या 30 ते 40 वर्षांपासून सुरू आहे। यावर वेळीच उपाययोजना झालेल्या नाहीत। सोलापुरात कर्करोगावर उपचार करणारी 5 ते 6 मोठी रुग्णालये सुरू आहेत। रिलायन्स समूहासारख्या मोठ्या समूहानं देखील सोलापुरात रुग्णालय सुरू केलं आहे। यात पाण्यामुळे कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या ही अधिक असल्याचं दिसून येतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालावं, जिल्ह्यातील नागरिकांची दूषित पाण्यापासून मुक्तता करावी असंही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले। शहराला उजनी धरणातून थेट पाणी पुरवठा होतो। महापालिका या पाण्यावर प्रक्रिया करते, परंतु मुळात उजनी धरणातील पाण्यावर ही प्रक्रिया आवश्यक आहे। या धरणात पिंपरी चिंचवड पुणे शहरातील दूषित पाणी येऊ नये यासाठी आणखी कामं करणं आवश्यक आहे। याचा आराखडा तयार करावा अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली। शहरामध्ये राज्यातले सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण सोलापूर शहरामध्ये आढळत आहेत। त्याचं कारण म्हणलं तर अनेक वर्ष लोकांना वाटायचं की सोलापूर हे विडी कामगारांचं शहर आहे आणि विडीमुळे या ठिकाणी कॅन्सरचे रुग्ण आढळतात। पण काही तज्ज्ञांचं असं मत आहे की सोलापूर शहराला जो पाणी पुरवठा केला जातो तो उजनी धरणामध्ये उजनी धरणाच्या वरती असलेले कुरकुंभ MIDC असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अनेक मोठ्या शहरातनं जे दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी मिसळला जातो तो मागच्या 30 ते 40 वर्ष या ह्याच्यावरती काम न केल्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आहेत। आज एका सोलापूर जिल्ह्यात अध्यक्ष महोदय 5 ते 6 कॅन्सरचे हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। रिलायन्स सारखा मोठा ग्रुप सुद्धा सोलापूरमध्ये येऊन कॅन्सरचं हॉस्पिटल सुरू करतो। ह्याचं गांभीर्य हे सरकारने ओळखलं पाहिजे आणि आपल्याला दीर्घकाळ या पाण्याच्या शुद्धीकरणावरती ह्या सरकारने काम केलं पाहिजे अशी मी इच्छा आपल्या माध्यमातून करतो। मुख्यमंत्री महोदय यावरती निश्चितच येणाऱ्या काळात दीर्घकाळ उपाययोजनावरती काम करतील हाही विश्वास मला आपल्या माध्यमातून आहे।